गेल्या काही दिवसांमध्ये काही रील्स बघण्यात आल्या. निवडणुकीच्या संदर्भातल्या त्या रील्स होत्या आणि त्याच्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते, याला आपण हायलाईट करूया. निष्ठावंत कार्यकर्ते ओक्साबोक्शी रडत होते, आक्रस्ताळेपणा करत होते, एकमेकांना शिव्या देत होते आणि त्यांचा रोष आपल्याला तिकीट न मिळाल्याबद्दल ते व्यक्त करत होते. आता हे थोडंसं विरोधाभासात्मक वाटतं नाही? एकीकडे आपण निष्ठावान पण म्हणतो, एकीकडे कार्यकर्ते पण म्हणतो आणि दुसरीकडे आपल्याला तिकीट नाही मिळाल्याबद्दल आपण जाहीरपणे निंदानालस्ती करतो किंवा जाहीरपणे आपण प्रक्षोभक अशा प्रकारचं वक्तव्य करतो, रडारड करतो, आदळआपट करतो, भांडणं करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कसे निष्ठावान होतो, इतकी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आम्ही कसं कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे, याचा पाढा आपण वाचतो आणि हे खरंच मला खूप विचित्र वाटलं. खूप विचित्र वाटलं. थोडंसं क्षणाला जरा लाज पण मला वाटली, की इतक्या मोठे वयाचं झाल्यानंतर सुद्धा आपल्याला भावनांवरती नियंत्रण नाही किंवा स्पोर्टिंग स्पिरिट तर खूप लांबची गोष्ट आहे. पण माध्यमांसमोर आपण कसं अप्रोच झालं पाहिजे. आपल्याला तिकीट मिळाल्यानंतर आपण कदाचित निवडून आल्यानंतर आपण त्या भागाचे कार्यकर्ते किंवा त्या भागाचे आपण पद सांभाळणार असतो. फार मोठी जबाबदारी आपल्याकडनं होणार असते. ते काम महत्त्वाचं करणार असतो आपण. सरकारची मान्यता असते. सरकारचे पैसे याच्यामध्ये लागलेले असतात आणि अशा खूपशा गोष्टींचा, सुविधांचा लाभ आपल्याला मिळणार असतो जर आपण निवडून आलो, तिकीट जिंकलं, या सगळ्या गोष्टी झाल्या तर. पण अशा प्रकारची मानसिकता असणं हे म्हणजे किती लाजिरवाणं आहे तुम्ही बघा. याचा सरळ सरळ अर्थ एकच होतो, की आपण कार्यकर्ते नाही तर कार्यकुत्रे असल्यासारखे आहोत. म्हणजे कुत्रा जसं शेपटीधर हलवत जातो भाकरीसमोर दिसले की, तसं आपण ते आहोत. साहेब, साहेब, साहेब म्हणून आपण त्यांचे तळवे चाटतो, त्यांच्या पायाशी जाऊन बसतो, दिवस रात्र त्यांच्या बंगल्यावरती आपण असतो आणि आपण स्वतःला कार्यकर्ते म्हणवतो. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. याला सरळ सरळ अर्थ एकच आहे, की आपला स्वार्थ त्यामागे दडलेला असतो. निवडून आल्यानंतर आपण किती कोटींचे गफले करणार आहोत, आपण काय काय प्रोव्हिजन करणार आहोत, आपल्या पोळाबाळांसाठी कुठे कुठे जागेची व्यवस्था करणार आहोत, फुकटातले भूखंड, फुकटातले फ्लॅट्स, फुकटातल्या सगळ्या गोष्टी आपण कसे पदरात पाडणार आहोत, याची लिस्ट आपल्याकडे तयार असते आणि त्याला कुठेतरी धक्का लागला म्हणून आपण नाराज होतो. खरं त्याचा अर्थ तो आहे. त्यामुळे मतदारांनी सुद्धा आता थोडं जागरूकपणे मतदान केलं पाहिजे, की अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना खरंच निष्ठावान कार्यकर्ता म्हणता येईल का? हे लोकप्रतिनिधी आहेत. जनतेचं काम करण्यासाठी म्हणून त्यांना आपण निवडून दिलेलं असतं. पण साहेब, साहेब, साहेब म्हणत ते ज्यावेळेस हात जोडत आपल्याकडे येतात निवडणुकीच्या पूर्वी, 5 वर्षानंतर यांना शोधून दाखवा आणि बक्षीस जिंका असं म्हणण्याची वेळ येते आपल्यावरती. म्हणून मतदार राजा आता जागरूक होणं आपल्याला खूप गरजेचं आहे.